नाशिकमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आडगाव गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले. गुप्त माहितीच्या आधारे आडगाव टी पॉइंट येथे सापळा रचण्यात आला होता. संशयित वाहन चालकाने पोलिसांना पाहताच वाहनाचा वेग वाढवत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून डी-मार्ट परिसरात वाहन ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता 4 गायी व 1 नर वासरू दाटीवाटीने व निर्दयतेने भरलेले आढळले. वाहन चालकाकडे कोणतेही वैध कागदपत्र नसल्याने आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे 3,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जनावरे सुरक्षिततेसाठी राजलक्ष्मी गोशाळेत रवाना करण्यात आली आहेत. याविषयी अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक. आडगाव पोलीस स्टेशनमध्ये तपास पथकाचे पोलीस हवालदार परदेशी आणि त्यांचे तपासाचे टीम मेंबर्स असे रात्रपाळी पेट्रोलिंग करत असताना वाजेच्या सुमारास गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की एक पिकअप वाहन काही गोवंश जनावरांची वाहतूक तस्करी करत आहे. ही माहिती मिळाल्यावरून आमच्या तपास पथकाचे हवालदार परदेशी व त्यांच्या पथकाने सदर पिकअप अडवली. त्या पिकअपचा नंबर MH11AG 3425 असा होता आणि त्या पिकअपमध्ये पाहणी केली असता, तपासणी केली असता त्यामध्ये 4 गाय आणि 1 नर जातीचं वासरू मिळून आलं. यावरून त्या आरोपीकडे आम्ही चौकशी केली की याचा काही परवाना वगैरे त्याच्याकडे आहे का, तर असा कुठलाही परवाना त्याच्याकडे मिळून आला नाही. त्यामुळे आम्ही ती वाहन आणि ते सदरचे जनावरं पोलीस स्टेशनला आणले आणि या आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.